नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय खूप वेगळा आणि एक मोठा विषय आहे. कारण ज्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटचं क्षेत्रही नव्हतं, तुम्ही थंबनेलवरती पाहिलंच असेल की राजासारखं मन आणि मनासारखा राजा, एक मोठा माणूस. तुम्ही जर कधी साताऱ्याला जाताना वेळाचा घाट उतरला तर उजव्या हाताला तिथे एक मोठा तुम्हाला बोर्ड दिसेल. त्याच्यावरती आपले निळूभाऊंचा फोटो आहे, जे महाराष्ट्राचे आवडते मराठी रंगभूमीचे महान कलाकार, त्यांचा फोटो आणि तिथे लिहिलेले मोठा माणूस. त्या बोर्डकडे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की आपण निळूभाऊंच्या काही आठवणी या ठिकाणी आपल्या मित्रांना शेअर करूया. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक खलनायकाची भूमिका करत असताना खऱ्या आयुष्यात आदर्श नायकाच्या भूमिका बजावणारे आपले जे निळूभाऊ आहेत, जन्म त्यांचा पुण्यामधलाच 1930 आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो 2009, असा 79 वर्षाचा प्रवास. म्हणजे अभिनयाची दबदबा असणारे. मूळतः तर हे मित्रांनो शेतकरी कुटुंबातलेच आणि त्यातल्या त्यात आपले जे शिक्षण महर्षी आहेत, महात्मा ज्योतिरावजी फुले, त्यांचे खापरपंतो. वडिलांचा व्यवसाय हा शेतीचाच होता, भाजीपाल्याचा. त्यातच त्यांनी आपला मुलगा शिकावा म्हणून त्यांना मॅट्रिक पूर्ण केली आणि त्याच्यातूनच ते भाजीपाल्याचा त्यांचे वडील धंदा करायचे आणि तशी उपजीविका चालू होती. पण त्यांना उपजत जी कला होती, अभिनय करणे, म्हणजे शाळेमध्ये नकला करणे, आवाज काढणे कुणाकुणाचे, तर असं निळूभाऊच्या अंगी असे गुण होते. ज्यावेळेस मित्रांनो बघा तुम्ही, TV पण नव्हता, ब्लॅक अँड व्हाईट. त्यावेळेस निळूभाऊ जी आपली लोकनाट्य जी कला आहे, जी नाटकं आहेत, ती गावोगावी जाऊन करत असतात. आणि असा एक उमदा कलाकार आहे मित्रांनो की ज्यांनी कधीच कुठल्याही डायरेक्टरला, त्यावेळी ते काही व्हॅन पण नव्हत्या, त्या व्हॅनिडिटी व्हॅन पण नव्हत्या किंवा काय नव्हतं. सरळ मित्रांनो बघा तुम्ही, पिंजरा पिक्चरचं शूटिंग आहे तिथंच कुठेतरी शाळांमध्ये राहणे, कुठल्याही रूममध्ये राहणे, रानामध्ये राहणे, असं करून मित्रांनो हा जो एकमेव कलाकार असा आहे की त्यांनी कधीही कुठल्याही प्रोड्युसरला, डायरेक्टरला सांगितलं नाही की मला AC रूम द्या, मला हे द्या, मला तेच पाहिजे, मला तेच पाहिजे. एक हाडामासाचा मराठी माणूस आणि एक मराठी कलाकार कसा असावा हे निळूभाऊंकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं मित्रांनो. आणि त्यांचा जर आपण जीवन प्रवास पाहिला तर जे आपलं पुण्यामधलं रेसकोर्सचं मैदान आहे, त्या मैदानाच्या समोर जे मेडिकल कॉलेज आहे आर्मीचं, त्याच्यामध्ये त्यांनी 10 वर्ष नोकरी केली माळीकामाची. तर त्यांनी एक कोर्स केला होता माळीकामाचा. त्यावेळी कोर्स होते माळीकामाचे आणि त्यांनाही स्वतः निसर्गाची आवड होती, फुलबागेची आवडच होती. तर त्या काळात जे आपले बालगंधर्व आहेत, त्यांचे जावई कर्नल वाबळे यांची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी म्हणले, चल तुम्हाला मी या ठिकाणी हेड माळी म्हणून करतो. तर त्यांना त्या ठिकाणी 80 रुपये पगार होता. त्यातलेही ते 10 रुपये समाजकार्यासाठी डोनेट करायचे. आणि राजकारणाची खूप उमदी आवड असलेले एक मराठी रंगभूमीवरील एक जिवंत असं व्यक्तिमत्व मित्रांनो, की यांनी पहिलं जे नाटक केलं, कथा हाकलेच्या कांद्याची, 2000 प्रयोग झाले, लोकांनी डोक्यावरती घेतलं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर निळूभाऊंचा जो प्रवास सुरू झाला ब्लॅक अँड व्हाईटमधून, मग तुमचा सामना असेल, शापित असेल, सोंगाड्या असेल, भुजंग असेल, कुली असेल, हमाल दे धमाल असेल, अशी जवळजवळ नाटकं आणि चित्रपट धरून 250 नाटकं आणि चित्रपट असे मिळून त्यांच्या नावावरती याची नोंद आहे मित्रांनो. आणि 1972 मध्ये विजय तेंडुलकर लिखित जे सखाराम बाइंडर जे नाटक झालं, त्या नाटकाने त्यांची उंची इतकी खूप मोठी केली होती की हिंदी अभिनेते, हिंदी जे विलनचं काम करायचे, अमरीश पुरी आणि नशिरुद्दीन शाह यांनी सुद्धा हिंदीत केले. पण त्यांना तो सखाराम बाइंडर साकारता आला नाही जो आपल्या निळूभाऊंनी साकारला. त्याच्यामध्ये ज्यावेळेस अमरीश पुरींनी आणि नशिरुद्दीन शाहने त्यांचा सखाराम बाइंडर हा प्रयोग पाहिला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा खरा सखाराम बाइंडर सापडला. आणि त्यांनी त्यांच्या कलेची दाद दिली की आमच्यापेक्षा तुम्ही उत्तम कलाकार आहात. आणि बरेच कलाकार हे निळूभाऊंपासून शिकत गेले.
कारण एक हाडामासाचा कलाकार, नॅचरली कलाकार, कुठलाही म्हणजे ओढून ताडून आवाज न काढलेलं एक सरळ सरळ व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर सुद्धा सखाराम बाइंडर आपले सयाजी शिंदे यांनी सुद्धा केला. त्याच आसपासची चांगली भूमिका होती, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सखाराम बाइंडर केला. पण आपल्या निळू भाऊंच्या याच्यात थोडाफार आहे 1920 मध्ये, तो पण चांगला झालेला आहे तो पण प्रयोग. तर त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळी त्यांचे असे सिनेमे वगैरे भरपूर यायला लागले, त्यांची रुची राजकारणामध्ये तर होतीच होती, कारण त्यांचे बंधू सुद्धा एक फ्रीडम फायटर होते आणि यांना सुद्धा राजकारणाचा खूप छंद होता, असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, समाजसेवेचा जो गुणच अंगीकार होता त्यांच्या. आपले जे अंधश्रद्धा निर्मूलन जी समिती आहे, आपले नरेंद्र दाभोळकर असतील किंवा आणखी कोणी असतील, त्यांच्याबरोबर ते राहिलेल्या वेळात जायचे, लोकांना भेटायचे, त्यांना कशा अंधश्रद्धा असाव्यात किंवा कसं नसावं, कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना समजून सांगायचे. बऱ्याच शेतकऱ्यांना ते मदत करायचे देणगीच्या स्वरूपात. म्हणजे निळू भाऊंनी नुसतंच अभिनयाकडे जाऊन पैसे कमवण्याचं काम नाही केलं, तर त्यांनी गोरगरिबांना खूप मदतही केली या ठिकाणी. आणि त्याचबरोबर एवढं सगळं करत असताना ज्या रंगभूमीवरून ते उठले, वरती आले, सिनेसृष्टीत आले, मग मराठी सिनेमे असतील, हिंदी सिनेमे असतील, भरपूर त्यांचे हिंदी सिनेमे सुद्धा सुपरहिट आहेत, मराठी तर आहेच आहेत. पण त्यांनी शेवटपर्यंत नाटकाला काही सोडलं नाही. नाटक हे त्यांच्या पूर्ण रक्तात भिनलेलं होतं. शेवटपर्यंत त्यांनी नाटकाला कधीही सोडलेलं नाही. आणि शेवटचा त्यांचा 2009च्या आसपासचा पिक्चर होता की गोष्ट डोंगरा एवढी, हा शेवटचा त्यांचा सिनेमा होता. आणि त्याच्यातच त्यांना तो घशाचा कॅन्सर झालेला होता आणि त्याने ते पीडित होते. त्याच दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं 2009 मध्ये. त्यानंतर त्यांच्या पत्नी रजनी फुले यांचंही 2011 मध्ये निधन झालं. आणि त्यांची मुलगी गार्गी यांचं आता व्यवस्थित सगळ्या पद्धतीने त्यांचं त्या प्रपंचाच्या मार्गे लागलेले आहेत. मित्रांनो, निळू भाऊ म्हणजे एक मराठी माणसातला खलनायक जरी असला, आता तुम्ही ग्रामीण भागात जर गेले किंवा पहिले ज्यावेळेस आपले 35 mm वरती सिनेमे दाखवायचे पडद्यावरती, प्रोजेक्टरवरती, त्यावेळेस महिलांना त्यावेळेस कळत नव्हतं की अभिनय काय होता किंवा काय होतं किंवा काय नाही. त्यांना शिव्या द्यायचे, आला बाई हो, आला बाई तो, आला बाई तो. पण ऍक्च्युली त्यांचा जो स्वभाव होता ते खरोखर जीवनातले एक आदर्श नायक होते. पडद्यावरती कला जी त्यांनी सादर केली, लोकांनी जे त्यांना शिव्या शाप द्यायच्या बाया, तो त्यांना त्यांच्या अभिनयाची मिळालेली खरोखर पावतीच होती. एक खरग असा आवाज, तिरकी डोक्यावरती टोपी, जॅकेट, पांढरा कुर्ता, धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल, हातामध्ये छडी असायची. सावकाराच्या भूमिका असतील, खलनायकाच्या भूमिका असतील, अतोनात म्हणजे अनंत. एक निळू भाऊ एक असे संपूर्ण आपण ज्याला म्हणतो एक संपूर्ण असे अभिनेते होते. कुठल्याही रोलमध्ये त्यांनी परफेक्ट, त्यांची डायलॉग डिलिव्हरी असेल, त्यांचे पंच असतील, भयानक होते. त्याचबरोबर त्यांनी विनोदी भूमिका सुद्धा खूप केल्या. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस खलनायक सादर केला त्यावेळेस त्यांनी त्या अभिनयात थोडासा विनोदही केला आणि विनोदातून खलनायकही साधला. अशा ह्या बऱ्याच गोष्टी बरेच आपल्या मराठी सिनेसृष्टीतले जे अभिनेते आहेत ते निळू भाऊकडून शिकत होते. अशा या निळू भाऊंना आपला कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.